मॅम, सध्या मेडिसिनल वर्ल्डमध्ये PCOS या आजाराचे नाव बदलून PMOS हे नवीन नाव देण्यात आले आहे. तर हे नाव आयुर्वेदिक पॉइंट ऑफ व्ह्यू जास्त योग्य वाटते का? बरोबर. तर तुझा अगदी योग्य प्रश्न विचारलास डॉक्टर अपूर्वा. कारण हा आता मेडिसिनल वर्ल्डमध्ये झालेला खूप महत्वाचा बदल आहे आणि ज्याचा विचार आपल्या ऋषीमुनींनी 5000 वर्षापूर्वी आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे. सो आत्ता ह्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे होय. तर आयुर्वेदिक दृष्ट्या हा जो आजार जो होता PCOS, ज्याला आपण म्हणायचो की पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम, तर जरी तुमच्या रिपोर्टमध्ये जेव्हा तुम्ही सोनोग्राफी करता तिथे सिस्ट कधी कधी दिसतात, कधी कधी दिसत नाही, पण त्याचा जो परिणाम आहे तो पूर्ण शरीरावरती झालेला असतो. म्हणून PCOD वेगळा आणि PCOS वेगळा असं आतापर्यंत समीकरण होतं. पण आता जेव्हा हा आजार सार्वधिक दृष्ट्या आपण बघतो तेव्हा तो फक्त ओव्हरीज पुरता किंवा त्या सिस्ट पुरता मर्यादित नाहीये. हे आत्ताच्या जगात जे काही मेडिसिनल वर्ल्डची जे काही ॲलोपॅथी डॉक्टर्स आहेत म्हणा किंवा आता WHO ची लोक आहेत, हे त्यांना कळलं आणि हा आजार सार्वधिक म्हणत असताना अगदी आपण म्हणू की प्रत्येक शरीराच्या अंग प्रत्यंगावरती याचा दुष्परिणाम झालेला दिसलेला आहे. आणि म्हणून PMOS याचा अर्थ पॉली एंडोक्राईन मेटाबॉलिक डिसऑर्डर. तर पॉली एंडोक्राईन म्हणजे काय, तर इथे भरपूर एंडोक्राईन ज्या सिस्टम आहेत आपल्या शरीरात. पिट्युटरी ही मास्टर एंडोक्राईन ग्लँड सांगितलेली आहे. या व्यतिरिक्त थायरॉइड ही एंडोक्राईन ग्लँड आहे. या व्यतिरिक्त पॅनक्रियाज ही एंडोक्राईन ग्लँड आहे. दोन्ही ओव्हरीज जे आहेत त्या एंडोक्राईन ग्लँड आहेत. तसेच आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स म्हणजे पॅनक्रियाचेच काही जे आहेत हे सुद्धा हॉर्मोन सिक्रेट करत असतात. असे गोनॅड्स जे आहेत, मेल सेक्स हॉर्मोन जो सिक्रेट होतो. सो इथे अनेक शरीरात एंडोक्राईन ग्लँड आपल्या आलेल्या आहेत, शरीरात सांगितलेल्या आहेत. आणि ह्या सेसचा परिणाम त्या अवयवांवरती सुद्धा होत आहे का हे पाहणं खूप गरजेचं होतं. आणि म्हणून वेगवेगळे हॉर्मोनल इम्बॅलन्सेस आपल्याला PCOS असताना, PCOD असताना जाणवत होते आणि त्यानुसार आपण ट्रीटही करत होतो. सो इथे विचार जो आहे हा खूप मोठ्या लेवलवरती जाऊन विचार केलेला आहे. आणि हा सार्वधिक विचार जो आयुर्वेदात सांगितलेला आहे की दोष धातू मल मूलम ही शरीरम. तर आपलं शरीर कशाने बनलंय, तर त्रिदोष वात पित्त कफ या 3 दोषांनी हे शरीर बनलेलं आहे. तीन मल, तर मल मूत्र आणि स्वेद हे जे 3 मल आहेत की ह्याच्यातनं आपण शरीरात जे टॉक्झिन्स तयार होतात ते निघून गेले पाहिजेत, म्हणून त्यांना मळ म्हटलेलं आहे. की रोज टॉयलेटला झाली पाहिजे, रोज लघवीला झाली पाहिजे, घामामार्फत जी विषय ती निघून गेली पाहिजे. तसं शरीरात जे स्त्रियांच्या शरीरात रज तयार होतं, मेन्सेस तयार होतात, त्या ऍट द एंड ऑफ मंथ निघून गेले पाहिजे. जरी ते महिनाभर शरीराने धारण केले तरी ते अशुद्ध रक्त आहे. एंड ऑफ द मंथ तुम्हाला पाळी आली पाहिजे. आणि PCOD मध्ये काय होतं, तर पिरियड्स इरेग्युलर होतात, मेन्सेस नीट जात नाही. किंवा PCOS मध्ये काय व्हायचं, स्कॅन्टी मेन्सेस असायचे. सो इथे तुमचं मळ शरीराच्या बाहेर जर पडत नसेल, ते टॉक्झिन्स तुमचं शरीर तसंच ठेवत असेल, तर त्याचा परिणाम नक्की इतर अवयवांवरती होणार आहे, जो काही दुष्परिणाम होणार आहे. सो हा सार्वधिक विचार आम्ही स्वागत करतो जे सगळे आयुर्वेदिक डॉक्टर आहे की PCOS नाव बदलून तुम्ही PMOS केले, अगदी योग्य केलं आहे. आता मेटाबॉलिक दुसरा जो शब्द आहे तो मेटाबॉलिक. तर मेटाबॉलिक म्हणजे आयुर्वेदामध्ये ऑलरेडी धात्वाग्नी किंवा अग्नी ही संकल्पना सांगितलेली आहे. तर शरीरात जेव्हा जाठराग्नी मंद होतो तेव्हा शरीराची चयापचय जी संस्था आहे ती बिघडते. म्हणजेच काय, हे जे मी म्हटलं की दोष धातू मल, तर धातू म्हणजे सप्तधातू. तर शरीरात जे 7 धातू सांगितलेले आहेत की रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र, हे धातू एका धातूतून दुसरा धातू तयार होतो, ज्याला धात्वांतर म्हणतात. की एका धातूतून दुसरा धातू तयार होत असताना त्याच्यावरती अग्नीची क्रिया होते. आणि हा अग्नी दुसरा कुठला नसून धात्वाग्नी असतो. म्हणजे आज आपल्या जाठराग्नीने अन्न पचवलं, त्यातनं जे अन्न तयार होऊन आहार रस तयार झाला, त्या आहार रसापासून तो रसधातू पचला की रक्त तयार होतं, रक्त धातू पचला की मांस धातू तयार होतो. असं हे सगळं धातूचे जे बदल आहेत एकातून दुसऱ्या धातू. मग पोषक भाव जो सांगितलेला आहे की पहिल्या धातूचं पोषण हा दुसऱ्या धातू चं पोषण करण्यासाठी पहिला धातू चांगल्या क्वालिटीचा पाहिजे. आद्य धातू म्हणजे रसधातू हा चांगल्या क्वालिटीचा असेल तरच पुढचे धातू चांगले होणार आहेत. आणि म्हणूनच अग्नी जर चांगला असेल, धात्वाग्नी जर चांगला असेल तर हे शरीराचं मेटाबॉलिझम चांगलं राहणार आहे. नाहीतर मेटाबॉलिक डिसऑर्डर
जे PCOSचं नाव बदलून PMOSचं करण्याच्या मागचं कारण काय, की इट इज नथिंग बट मेटाबॉलिक डिसऑर्डर, आणि म्हणून एंडोक्राईन मेटाबॉलिझम या सगळ्याचा विचार करून हे नाव ठेवलेलं आहे. आणि नंतर मग ते म्हणतात की ओव्हरियन सिंड्रोम किंवा ओव्हरीज मध्ये सिस्ट आहेत किंवा नाहीयेत, फक्त लाक्षणिक आहेत शरीरामध्ये. तर इथे याचा परिणाम तुमच्या सर्व शरीरावरती झालेला आहे, आणि म्हणून फक्त ओव्हरीज पुरता हा विचार मर्यादित नसून तुमच्या फुल बॉडीच्या मेटाबॉलिझम शी रिलेटेड हा PMOS आजार आहे. म्हणून हे अगदी योग्य आहे. आता ह्याच्यात अजून एक गोष्ट आहे की दोष दुष्य समूर्छना जनितो व्याधी, म्हणजे शरीरातले दोष खराब झाले आणि दुष्य म्हणजे जे काही धातू आहेत, जे काही मळ आहेत, ह्याच्याशी या दोषांचा संबंध आला आणि मग ते दुष्य पण खराब झाले की शरीरात आजार तयार होतो. मग हा आजार ओव्हरीज पुरता मर्यादित राहणार आहे का? दोष दुष्य शरीरात सगळीकडे पसरलेले आहेत. आपल्या रक्तामार्फत आपल्या शरीरात सगळीकडे दोष पसरलेले असतात. मग हा सार्वदेहिक आजार होतो. आणि म्हणून मग आपण जेव्हा बघतो सिम्पटमॅटिकली की केसही गळत असतात, स्किन पण खराब होत असते, वजनही वाढत चाललेलं असतं, डायबिटीज कधी होऊ शकतो, इन्शुलिन रेझिस्टन्स आलेला असतो. सो ओव्हरऑलच PMOS जेव्हा म्हणू आपण पुढे पाहूच की हे डेफिनेटली हा आयुर्वेदिक दृष्ट्या उत्तम बदल झालेला आहे, आणि लोकांना नकळत का होईना याबद्दल कळणार आहे की हा PCOD म्हणजे फक्त ओव्हरीजशी रिलेटेड नाही आहे, फक्त हॉर्मोनल गोळ्या घेणं, पिल्स घेणं याच्याशी रिलेटेड नाहीये. नक्कीच सार्वदेहिक विचार इकडे होणं गरजेचं आहे. येस. PMOS हा फक्त ओव्हरियन डिसऑर्डर नसून पूर्णपणे लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे असं आयुर्वेद मानतात. नक्कीच, मी आता थोडंफार याबद्दल सांगितलंच. सो हा फक्त ओव्हरीजशी रिलेटेड डिसऑर्डर नसून म्हणजे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन मध्ये आपण बघतो की दिस इज युट्रस, हे युट्रस आहे. तर इथे आयुर्वेदात याला त्रयावर्ता योनी म्हटलेलं आहे, म्हणजे 3 आवर्त, जशी शंखावर्त आपण म्हणतो की शंख जेव्हा तुम्ही बघता कधी वामावरती असतो, दक्षिणावरती असतो, तर त्याच्यामध्ये असं सर्क्युलर आवर्त तयार झालेलं असतं. तसं गर्भाशय हे 3 आवर्तांनी बनलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये वजायना, त्याच्यानंतर हा सर्विक्सचा पोर्शन, हे गर्भाशयचा आतला भाग ज्याला आपण एंडोमेट्रियम म्हणू, त्याच्यानंतर मस्क्युलर रिजन मायोमेट्रियम, बाहेरील त्वचा जी असते ती एक्टोमेट्रियम, आर्तवाहिनी धमन्या म्हणजे या फॅलोपियन ट्यूब्स, हे फिम्ब्रे जिथे ते ओव्ह्युलेशन कॅच करतं, आणि ह्या ओव्हरीज. तर दोन्ही साईडला बदामा एवढ्या आकाराच्या ओव्हरीज असतात, आणि बऱ्याचदा या ओव्हरीजचं इन्फ्लमेशन झालेलं असतं, त्याच्यामुळे बल्की ओव्हरीज तयार होऊन हे सगळं हॉर्मोनल इम्बॅलन्स होत असतो शरीरात. सो ह्यामध्ये हा जेव्हा आपण आजार बघतो PMOS, हा फक्त ओव्हरीजशी निगडीत नाहीये, फक्त रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनशी निगडीत नाहीये. तर ह्याचा जो परिणाम आहे हा सर्व देहावरती झालेला आहे, आणि म्हणून हा लाईफस्टाईल डिसऑर्डर पण आहे. कारण तुमची जेव्हा लाईफस्टाईल चुकते, आपण म्हणू की आजकाल कुणाचंच रुटीन सेट नाहीये, रोज रुटीन बदलतंय, झोपेच्या वेळा बदलतायत, जेवणाच्या वेळा बदलतायत, कधीही माणूस उठतोय, कधीही झोपतोय. तर ह्यामध्ये काय होतं, परत जंक फूडचं सेवन आपण म्हणू की सगळ्यात मोठं कारण, की आज 10 पैकी 8 मुलींना PCOS होता, PCOD होता, किंवा आता जो PMOS ज्याला नाव दिलंय हा आहे. आणि म्हणूनच लक्ष का केंद्रित करावं लागलं या आजाराच्या मागे, नाव का बदलावं लागलं, की आज हा वर्ल्ड वाईड ही समस्या आहे की 10 पैकी 8 मुलींना रिप्रोडक्टिव्ह एज मध्ये वयाच्या 12 वर्षापासून ते 32-42 कधीही हा डिटेक्ट होतो, आणि लहान मुलींना तर खूप मोठ्या प्रमाणात होतं. कारण बाहेरचं खाणं, जंक फूड, अवेळी खाणं, रात्री झोप नाही आली तरी लोक मॅगी करून खातात, मग झोपतात. दिवसा ब्राह्म्य मुहूर्त म्हणजे 3:30, 4, 5 ला उठायला पाहिजे ते 10, 11, 12 वाजता उठतात. सो या सगळ्यांनी जी लाईफस्टाईल खराब होते, आणि ह्याच्यात सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे सिडेंटरी लाईफस्टाईल, म्हणजे डोक्यावरती भरपूर स्ट्रेस, टेन्शन, कामाचं प्रेशर, अभ्यासाचा ताण, किंवा आपण काही रुटीन केले ते होत नाहीये ह्याचं पण टेन्शन काही लोकांना असतं, की मी रुटीन रोज सेट करतोय पण माझ्याकडनं ते होत नाहीये, माझ्यात तेवढी ताकद नाहीये, फटीग आहे बॉडीला. तर ह्याचे सुद्धा काही लोक स्ट्रेस घेतात. तर ह्यामध्ये स्ट्रेसमुळे प्लस सिडेंटरी लाईफस्टाईल जी आहे की ज्याच्यामध्ये व्यायाम नाहीये, प्राणायाम नाहीये, योगा नाहीये, तर ह्याच्यामुळे सुद्धा तुमच्या शरीरात हे सगळे बदल जे होतात ते सार्वदेहिक होतात. म्हणजे अगदी तुमच्या अपादतल मस्तक आपण म्हणू की अगदी पायाच्या तळव्यापासून केसांपर्यंत तुमच्या शरीरात दोष वाढत जातात, चांगल्या क्वालिटीचे धातू तयार होत नाही, उपधातू तयार होत नाही. आणि म्हणून मग हा आजार जो आहे फक्त ओव्हरीज पुरता मर्यादित राहत नाही, तर तो सार्वदेहिक आजार बनतो आणि लाईफस्टाईल डिसऑर्डर बनतो. मग जोवर तुम्ही लाईफस्टाईल चेंज करत नाही तोवर हा आजार बरा होत नाही.
आणि म्हणूनच मुद्दाम मी तुम्हाला सांगते की इथे मेटाबॉलिझम वरती भर का द्यावा, किंवा आयुर्वेदामध्ये 5,000 वर्षापूर्वीपासून हे ऋषी प्रणीत शास्त्र आहे. आयुर्वेद हे आपण म्हणू की येड्या गबाळ्यांनी लिहिलेलं शास्त्र नाहीये. ऋषी मुनींनी 5,000 वर्षापूर्वी ब्रह्मा स्मृत्वा विश्ववेदम प्रजापतीमजिग्रत, म्हणजे ब्रह्मा जो देव आहे, ब्रह्मदेव, त्यांनी स्मरण केलं. स्मृत्वा विश्ववेदम म्हणजे हा ऑलरेडी एक्झिस्ट होता, आणि मग त्या ब्रह्मदेवानी तो स्मरण केला. मग प्रजापतीला दिला, दक्ष प्रजापतीला दिला, मग इंद्राकडे आला, अश्विन कुमार, सगळं आपण जी आयुर्वेदावतरण बघतो ज्याच्यामध्ये, तर ह्यामध्ये आयुर्वेद हा ऋषीपर्यंत, चरक ऋषी म्हणा, सुश्रुताचार्य म्हणा, वाग्भटाचार्य म्हणा, हा देवांकडनं आलेला आहे. सो धन्वंतरी ही मुख्य देवता आहे की जी आपण म्हणू की देवांचे वैद्य कोण होते, ते धन्वंतरी. समुद्र मंथनात धन्वंतरी अमृताचा कळश, जलौका, शंख, चक्र हे घेऊन आले, आयुर्वेद घेऊन आले. पण हा आपल्या समाजात अगदी आपण म्हणू की आपल्यापर्यंत कुठून आलाय, तर हा ऋषी मुनींनी आणलेला आहे. आणि ऋषी मुनींनी हे शास्त्र लिहिताना शाश्वत स्वरूपात, म्हणजे त्याच्यात आता कुठलाही बदल कोणी करू शकणार नाही. आपण फक्त त्यांनी दिलेले शोध आहेत किंवा त्यांनी दिलेली जी सूत्र आहेत त्याच्यावरती शोध करून ते प्रूव्ह करतोय की हे ऋषी मुनींनी सांगितलेलं आहे, आणि हे आम्ही क्लिनिकली प्रूव्ह केलेलं आहे आणि अगदी योग्य आहे. त्याच्यात बदल करण्या इतपत आपण कोणीच नाही. त्यामुळे आयुर्वेदाची जी सूत्र आहेत ती अकाल बाधित सांगितलेली आहे की कुठल्याही काळी येऊ दे, भविष्य काळातही त्याच्यात काही चेंजेस होणार नाहीये, भूतकाळातही झालेले नाहीयेत, आणि प्रेझेंट मध्ये पण आपण ती बदलू शकत नाही. आणि हे तू आयुर्वेदिक डॉक्टर आहेस, तर तुला हे चांगलंच माहितीये की आपण हे शिकताना सगळं शिकत असतो. त्यामुळे शाश्वत आयुर्वेद, आयुष्याचा वेद म्हणून आयुर्वेद हे आपण ह्याच दृष्टीने बघतो. आणि आज खरंच जो आम्ही विचार एवढी वर्ष करत आहोत, म्हणजे गेली 15 ते 16 वर्ष आता होतील, आपलं पीसीओडी आणि इन्फर्टिलिटी क्लिनिक हे आपण पुणे आणि मुंबई येथे गेली 15 वर्षे शुद्ध आयुर्वेदिक चिकित्सा पद्धतीने, मग शमन चिकित्सा आहे, शोधन चिकित्सा या पद्धतीने कार्यरत आहे. आणि मी कायम माझ्या पेशंटना हे जे आता सगळं चाललेलं आहे PMOSचं प्रकरण, हे मी कायम डिटेल, साधारणतः अर्धा ते पाऊण तास मला कन्सल्टेशनला लागतो जेव्हा पेशंट नवीन असतो, हे डिटेल एक्सप्लेन करत असते. इथली मुलं शिकत असतात, स्टुडंट शिकत असतात. सो त्यांना आज ते पटते की मॅडम तुम्ही जे सांगत होत्या किंवा आयुर्वेदात जे सांगितलेलं आहे, तर हे आज सगळ्यांनी मान्य केलेलं आहे. येस मॅम, PMOS मध्ये आर्तोवह स्त्रोतसाबरोबर मेदोवह स्त्रोतस डिस्टर्ब होतो का, व याचा विचार आयुर्वेदिक दृष्टिकोनातून कसा करा? बरोबर. तर आयुर्वेदामध्ये जसं मी म्हटलं की दोष धातू मलमूलम हे शरीरम, तसंच स्त्रोतसांचा अगदी सूक्ष्म विचार आयुर्वेदात आलेला आहे की आपलं जे शरीर आहे त्याच्यात अनेक स्त्रोतस आहेत. तर स्त्रोतस म्हणजे चॅनल्स, ज्याला आपण म्हणू की आज पोषण आपण जे काही खातो पितो अन्न, हे आपल्या बॉडीला कशा मार्फत मिळतंय. तर आयुर्वेदामध्ये 3 न्याय सांगितलेले, केदारी कुल्या न्याय, शिरोनदी न्याय आणि खले कपोत न्याय. म्हणजे एखाद्या शरीरात एखादी गोष्ट कमी पडते, म्हणजे शरीरात शुक्र धातूचा क्षय झालेला आहे, रसधातूचा क्षय झालेला आहे, आणि तिथे तर्पण किंवा वृक्ष ही ट्रीटमेंट आवश्यक आहे, तर दूध प्यायला सांगतो. मग दूध पिल्यानंतर आधी स्किन चांगली होते, सगळ्यात आधी शुक्र धातू चांगला होतो. का? कारण दूध तिकडे जातं आणि लगेच ऍक्शन करतं. तसंच थेंबे थेंबे तळे साचे, जसं हळूहळू आपण म्हणतो की दुधापासनं दही, दह्यापासनं लोणी, लोण्यापासनं तूप, हे एकेका संस्काराने शरीरात तयार होतात. तसेच हे शरीरातले धातू रसापासून रक्त, रक्तापासून मेद, असं हळूहळू सुद्धा तयार होतं. म्हणजे आपण एखादी गोष्ट अंजीर खा जेव्हा आम्ही म्हणतो की अंजीर खा, मग अंजिरातनं हळूहळू शरीराला पोषण मूल्य मिळून अंजिरातून चांगल्या क्वालिटीचं रक्त तयार होतं, चांगल्या क्वालिटीचा शुक्र धातू तयार होतो. तर हे हळूहळू होणार आहे. पण हे सगळं हळूहळू होत असताना कशा मार्फत ते शरीर ते पोचवतं, म्हणजे तो जो तुम्ही आपण काही म्हणू की विटामिन्स घेतलेले आहेत किंवा मिनरल्स घेतलेले आहेत, हे पोचवतात कसं. रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन जरी ओरली असला तरी हे जे औषध आहे किंवा हा जो आहारीय पदार्थ आहे, हा आधी जाठराग्नीने पचवला जातो. मग त्याच्यावरती 3 पाक, ज्याला आपण म्हणू की 3 विपाक, याच्यामध्ये 3 पाक, 3 वेळा याच्या पचनाच्या अवस्था येतात. प्रथम अवस्था पाक, द्वितीय अवस्था पाक, तृतीय अवस्था पाक, आणि मग त्याच्यानंतर लार्ज इंटेस्टाईन मध्ये ते ऍब्झॉर्ब केलं जातं. जे काही खराब भाग आहे तो स्टर्कोबिलिन, युरोबिलिनोजन, म्हणजे आपण म्हणू की लघवी तयार होऊन गेलेली आहे, फिसेस तयार होऊन गेले आणि शरीराच्या बाहेर ढकललं गेलं आहे. पण जे ऍब्झॉर्ब केलं जातं इंटेस्टाईन मध्ये,
इंट्रिन्सिक फॅक्टर ज्याला म्हणू, किंवा आपण याच्यामध्ये रक्तधातूचा खूप मोठा रोल सांगितला आहे, की इंटेस्टाईन किंवा ज्याला आपण म्हणू आंत्र, आंतराची उत्पत्ती ही रक्त आणि मांसधातूपासून सांगितलेली आहे. तर हे जे न्यूट्रिशन पोर्शन जो आहे हा आधी रक्तधातूमध्ये ऍब्झॉर्ब होतो आणि मग विविध स्रोतसांमार्फत तो सगळीकडे पोहोचवला जातो. सो स्रोतस ही संकल्पना खूप मोठी आहे, की जसं तुम्ही झाडाला उलटं केलं तर जे मूळ आहे ते मोठं मूळ, मग छोटं छोटं छोटं, अगदी छोटी छोटी मुळं, अगदी थ्रेडी ज्याला आपण म्हणू, की दोऱ्यासारख्या छोट्या छोट्या मुळापर्यंत खाली जमिनीत विस्तार झालेला असतो. सो असं शरीरात हे चॅनल्स असतात. मी हे का सांगितलं, कारण स्रोतसच काय हे माहिती पाहिजे. आणि मग ह्या फक्त हा आजार आर्तव स्रोतस म्हणजे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन पुरता मर्यादित आहे का? नाही. तर मेदोह स्रोतस म्हणजे काय, तर मेद धातू जिथे तयार होतो, ऍडिपोस टिश्यू जिथे तयार होतो, ते स्रोतस म्हणजे मेदोह स्रोतस. मग मेदोह स्रोतसामध्ये ग्रेटर ओमेंटम येतं, लेसर ओमेंटम येतं, जिथे ही फॅट साचली जाते, म्हणून आपण म्हणतो की पोट आधी वाढतं आणि सगळ्यात शेवटी पोट कमी होतं. किंवा वृक्काच्या जिथे किडनी आहे, किडनीच्या वरच्या भागात सुद्धा मेदोह स्रोतसाचं स्थान सांगितलेलं आहे, तर तिथे सुद्धा चरबी साचते. तर हे मेदोह स्रोतस जर चांगल्या क्वालिटीचा असेल किंवा हा जो मेदधातू चांगल्या क्वालिटीचा तयार होत असेल तर वजन नाही वाढत. तो शरीराला स्निग्धता तयार करण्यासाठी, चांगल्या क्वालिटीचा रक्तवाहिन्या तयार करण्यासाठी, चांगल्या क्वालिटीचा मांसधातू किंवा अस्थि, पुढचे जे धातू आहेत अस्थि, मज्जा, शुक्र, हे तयार करण्यासाठी वापरला जातो. पण अतिरिक्त जेव्हा मेदाचं संचय शरीरात होतो का, तर धात्वाग्नी मांद्यामुळे. मेदाग्नी मंद झाला म्हणजे मेटाबॉलिझम ठप्प झालं, चांगल्या क्वालिटीचं मेटाबॉलिझम झालं नाही की मेदाग्नी मंद होतो आणि मग मेदधातू वाढत जातो, त्याचं पचनच होत नाही. आणि मग काय होतं, मेदोह स्रोतसाची दृष्टी होते. म्हणजे काय, ओबेसिटी येते. थोडक्यात हे सगळं सांगायचं कारण म्हणजे ओबेसिटी आजकाल लोकांना माहितीये की आम्ही ओबीज आहोत. मग ओबीसी ग्रेड 1, ग्रेड 2, ओबेसिटी ग्रेड 3, मग फॅटी लिव्हरचं पण तसंच आहे. मग हा जो मेद आहे फक्त पोटापुरता किंवा स्फिक स्तन उदर लंबनम असं मेदोह स्रोतसाच्या दृष्टीमध्ये अतिरिक्त जेव्हा मेद वाढतो तेव्हा लक्षण सांगितलं आहे की अतिरिक्त जे स्फिक रिजन आहे, बटक रिजन हे खूप मोठ्या प्रमाणात वाढतं, पोट वाढतं, उदर म्हणजे पोट वाढतं आणि स्तन म्हणजे ब्रेस्टचा भाग वाढतो. तर बऱ्याचदा सेंट्रल ओबेसिटी असते, कुणाचे फक्त दंड मोठे असतात, कुणाच्या मांड्या मोठ्या असतात, हेरिडिटरी पॅटर्न पण ह्याच्यात असतो. पण इथे तुमची लाईफस्टाईल खराब असल्यामुळे, व्यायाम नसल्यामुळे, खाणं पिणं चुकीचं असल्यामुळे आणि स्ट्रेस आणि ओव्हरीज मध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे त्याचा दुष्परिणाम तुमच्या मेदोह स्रोतसावरती होणार आहे. मग कशा स्वरूपात होणार आहे, तर ओबेसिटी येतेच. मग कोलेस्ट्रॉल वाढतो, ज्याला आपण म्हणू डिस्लिपिडेमिया, की रक्तामध्ये कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे. मग बऱ्याचदा इन्शुलिन रेझिस्टन्स याच्यामध्ये असतो, पीएमओएस मध्ये म्हणा किंवा पीसीओएस मध्ये म्हणा, पीसीओडी मध्ये म्हणा. इन्शुलिन रेझिस्टन्स आल्यामुळे डायबिटीज सुद्धा म्हणजे ब्लड शुगर लेवल जे आहेत त्या इरेग्युलर व्हायला लागतात. सो थोडक्यात तुमच्या मेटाबॉलिझमशी संबंधित जे काही आजार आहेत हे व्हायला लागतात आणि मग मेदोह स्रोतदृष्टीमुळे तुमचं वजन वाढतं, डोक्यावरचे केस गळतात, त्वचा काळवंटे, ज्याला अकॅन्थॅसिस म्हणतो, म्हणजे जिथे जिथे स्किन फोल्ड्स आहेत, नेक रिजन आहे, ग्रोईंग रिजन आहे, ऍक्झिलरी रिजन आहे, बिलो ब्रेस्ट, इथे काळवंडलेपणा येतो आणि अशी जाड काळसर त्वचा येते, ज्याला म्हणतात अकॅन्थॅसिस. सो ही सुद्धा मेदोह स्रोतस दृष्टीचं लक्षण आहे. मग बऱ्याचदा काय होतं, या मुलींमध्ये पीसीओडी नसतो, पीसीओएस नसतो, पण अकॅन्थॅसिस असतो, तो ड्यू टू ओबेसिटी असतो. म्हणजे तिथे बऱ्याचदा मेदोह स्रोतस दृष्टी सुरू झालेली आहे, कारण भरपूर प्रमाणात डबल चीज डालके बर्गर दो, डबल चीज डालके सँडविच दो, तर खूप प्रमाणात चीज, पनीर, बटर किंवा जे फॅटी फूड आहे हे मोठ्या प्रमाणात खाल्ल्यामुळे हा आजार उत्पन्न होतो. मग वेट गेन सुद्धा याच्यात ऍब्रप्टली म्हणजे अचानक 3-4 किलो वजन वाढलं आणि दर आठवड्याला 2-2 किलो वाढलंय, की एंड ऑफ द 3 मंथ्स 20 किलो वजन वाढलेलं आहे, की त्या मुलीला डायरेक्ट एम वरनं एक्सेल एक्सएक्सेल कपडे घ्यावे लागतात. मग इथे एवढं कसं काय वजन वाढलं, अचानक कसं काय वाढलं, डॉक्टर 3 महिन्यापूर्वी वजन 50 होतं, आता 70 झालेलं आहे. आणि हे किती नाही म्हटलं तरी ह्याचं जे नॉलेज आहे हे समाजात नाही आहे. बऱ्याचदा लोक बघतात की असं माझ्यासारखं इतरांचंही वाढतंय, कम्पेअर करतात की तेरा भी बढ़ रहा है, मेरा भी बढ़ रहा है, तुझको भी पीरियड नहीं आ रहे, मुझे भी पीरियड नहीं आ रहे. तर हे नॉलेज लोकांना मिळणं, मुलींना ज्या वयाच्या 18 ते 25 वर्षाच्या मुली आहेत स्पेशली, त्यांना मिळणं खूप
गरजेचं आहे. झेनजी अल्फा ज्या कुठल्या जनरेशन आत्ता आहेत त्यांचं खाणं पिणं वागणं एवढं हॉरिबल आहे आणि मग ते एकमेकींना विचारून ठरवतात की मी आजारी आहे की नाही. म्हणजे तुला पण पाळी येत नाही 2-3 महिने झाले, ठीक आहे मला पण येत नाही म्हणजे नॉर्मल आहे, डॉक्टरांकडे जायची गरज नाहीये. पण असं नाहीये. हा आजार फक्त आर्तव स्रोतच म्हणजे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन पुरता मर्यादित नसून हा खूप मोठ्या प्रमाणात झालेला आजार पुढे होतो आणि त्याचा त्रास सर्व शरीराला भोगावा लागतो. मग पुढे तुम्ही म्हणाल की आर्तव स्रोतसा मधली जी लक्षणं असतात रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनशी रिलेटेड, त्याच्यामध्ये अनेकदा ह्याच्यात फर्टिलिटी इश्यूज येतात, ओव्हुलेशनचे प्रॉब्लेम येतात, ओव्हुलेशन होत नाही, मेन्सेस इरेग्युलर होतात. मग इरेग्युलर मेन्सेसमुळे तुमच्या शरीरातला हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो, स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन, मूड स्विंग्स ह्याचा जो आजकाल होणारा जो त्रास आहे तो वाढत जातो. स्लीप डिसऑर्डर्स होतात की ज्याच्यामध्ये झोप वेळेत येत नाही किंवा झोप आली तरी त्याचं समाधान तुम्हाला मिळत नाही. या व्यतिरिक्त हेअर लॉस जो होतो तो टेस्टोस्टेरॉन जो हॉर्मोन आहे ज्याच्यामध्ये आपण म्हणू की जसे इन्शुलिन रेझिस्टन्स येतो तसं अँड्रोजन जे मेकॅनिझम आहे ते वाढतं. म्हणजे शरीरात मेल सेक्स हॉर्मोन खूप प्रमाणात वाढतो आणि मग त्यामुळे मेल पॅटर्न बाल्डनेस म्हणजे बरोबर टाळूवरचे केस गळायला लागतात आणि बाकी हिरसुटिझम म्हणजे दाढी मिशा लव येणं किंवा ती वाढणं, अक्षरशः आठवड्याला वॅक्सिन करावं लागतं किंवा थ्रेडिंग करावं लागतं असं बघायला मिळतं. तर हे नॉर्मल नाहीये, नक्कीच हे नॉर्मल नाहीये. स्त्रियांचं शरीर बनवत असताना जे काही बनवलं गेलंय सगळं गर्भाशयाला सेंटर ठेवून बनवलं गेलेलं आहे किंवा बनलेलं आहे. तर गर्भाशयाचाच कुठला तरी आजार आहे तर तो नक्कीच इतर शरीरावरती त्याचं रिफ्लेक्शन येणार आहे. त्यामुळे पाळी रेग्युलरली येणं, पाळीचा जो फ्लो सांगितलेला आहे की चतुरांजली पाळीचं प्रमाण सांगितलंय आयुर्वेदामध्ये की 4 ओंजळी प्रत्येक स्त्रीच्या रजाचं प्रमाण आहे तेवढं रक्त जायला पाहिजे. इट इज ऑलमोस्ट 2 पॅड पर डे. एवढा तरी रक्तस्राव झाला पाहिजे. तर हार्डली अर्धा पॅड, 1 पॅड, स्कॅन्टी मेन्सेस, ड्रॉप गेलाय हे असे पिरियड्स येऊन काहीच फायदा नाहीये. नक्कीच मग ते जे टॉक्झिन्स आहेत तुमच्या शरीरात सगळीकडे पसरणार आहे. आणि आयुर्वेद याचा सखोल विचार करतो आणि ते आपण पुढच्या भागात पाहूच. सो बेसिकली फर्टिलिटी रिलेटेड प्रॉब्लेम्स येतात, एंडोक्रायनॉलॉजी रिलेटेड जे प्रॉब्लेम्स असतात, थायरॉइड प्रॉब्लेम येऊ शकतो, कॉर्टिझॉल रिलेटेड सिक्रेटरी प्रॉब्लेम येऊ शकतो ज्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॉर्टिझॉल वाढतं आणि मग वजन वाढत जातात. अगेन ॲड्रिनल ग्लँड जे आपण म्हणतो की वृक्क जे मी म्हटलं की किडनीच्या वरच्या ज्या ग्लँड आहेत त्याच्याशी रिलेटेड इम्बॅलन्स होऊ शकतो. डायबिटीस ऑलरेडी आपण सांगितलंय की डायबिटीस सुद्धा इन्शुलिन रेझिस्टन्स येऊन BSL वाढू शकते. तो हे सगळे जे विचार आहेत एंडोक्राईन संबंधित हे सगळे याच्यात विचार करावे लागतात आणि जे आपण गेली 15 वर्षे ऑलरेडी करत आहोत. पेशंट आला की पुरुषम वीक्ष म्हणजे ईच पर्सन इज डिफरंट, ईच पेशंट इज डिफरंट. प्रत्येक 2 पेशंट एकमेकांपासून वेगळे आहेत, त्यांच्यातले दोष वेगळे आहेत, त्यांची प्रकृती वेगळी आहे, आजाराची सुरुवात झालेली असताना ती वेगळी असणार आहे आणि त्या दृष्टीने विचार करून आपलं त्यांची लक्षणं नाडी परीक्षा करून फिजिकल एक्झामिनेशन इकडे करून दर्शन स्पर्शन प्रश्नी असं आयुर्वेदामध्ये सांगूनच ठेवलेलं आहे की कसं तुम्ही एखाद्याला एक्झामिन कसं करावं आणि दशविध परीक्षणाने आपण पूर्ण इन्व्हेस्टिगेशन जे काही आहे तेही पाहतो आणि मग त्या पेशंटला पर्सनलाइज्ड आणि कस्टमाइज ट्रीटमेंट देतो. मग त्याच्यात हा पूर्ण विचार जो आहे हा सगळा विचार आलेला असतो आणि म्हणूनच नक्कीच हा जो बदल झालेला आहे PCOSचं नाव बदलून PMOS जे ठेवलेलं आहे पॉली एंडोक्राइन मेटाबॉलिक ओव्हरियन सिंड्रोम हे अगदी योग्य आहे. आणि तुमच्या ओळखीत सुद्धा कुणालाही हा आजार तुम्हाला वाटतोय की हा झालेला आहे किंवा होऊ शकतो, फॅमिलीमध्ये आहे, हेरिडिटरी असतो हा बऱ्याचदा, तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ त्यांना शेअर करा. आणि डॉक्टर अपूर्वानी उत्तम प्रश्न काढून आज प्रश्न विचारलेले आहेत. अजून तुला कुठला प्रश्न असेल तर नक्की विचार, मी त्याबद्दल सांगेन. PMOS मध्ये कोणते दोष बिघडतात व या आजाराच्या वाढत्या प्रमाणाचे मुख्य कारण? येस, सो थोडक्यात मी हे डिटेल बोललेली आहे, पण मुख्य दोष कुठले तर कफवाताभ्याम ग्रंथी सन्निभव असं आयुर्वेदात आलेलं आहे. तर आपल्या शरीरात कफकर जेव्हा आहार विहार जास्त केला जातो किंवा वातूळ पदार्थ जास्त खाल्ले जातात तर जेव्हा हा कफ आणि हा वात हे एकत्र वाढतात तेव्हा गाठ तयार होते. जे कफ वात जेव्हा एकत्र वाढतात तेव्हा गाठी तयार होतात आणि मेद नथिंग बट कफाला पोषण करणाराच धातू आहे. कफ शरीरात जास्त वाढला की मेद वाढत जातो. म्हणूनच आपण सगळं बघतो की ओबेसिटीच्या किंवा मेटाबॉलिक लक्षणं जी आहेत ती सगळी याच्यात दिसतात. आणि ही गाठ तयार झाली म्हणजे सिस्ट तयार झाली किंवा त्या स्वरूपात शरीरात लक्षणं तयार झाली तरी सुद्धा हा आजार वाढायला सुरुवात होते. मग बऱ्याचदा ह्याच्यात काय होतं की
मेन्सेसचं प्रमाण कमी जाणं, शरीरात रक्त जे आहे ते चांगल्या क्वालिटीचं तयार न होणं, आणि म्हणून मग या संबंधित जी बाकीची लक्षणं आहेत ती दिसायला लागतात. सो बेसिकली दोष जे आपण बघू तर आता सिडेंटरी लाईफस्टाईल, वेळेवरती जेवण न करणं, रात्री जागरण करणं, यांचा कफही वाढतो, वातही वाढतो आणि त्यातनं हा आजार तयार होतो. आणि याचं वाढतं मुख्य कारण म्हणजे डेफिनेटली लाईफस्टाईल. म्हणजे पूर्वी माझ्याकडे 15 वर्षापूर्वी 10 पैकी एखाद्या स्त्रीला हा आजार असायचा, जो सोनोग्राफीतनं डिटेक्ट व्हायचा, नाहीतर मग पीसीओएस सोनोग्राफीत काही नाहीये, लक्षणं आहेत. पण आता हा आजार प्रत्येकाला असतो. म्हणजे मी तर म्हणेन 10 पैकी 8 नाही 9 ते 10 सगळ्यांनाच हा आजार जेव्हा आपण डिटेक्ट करतो तेव्हा तू बघतेस की कुणाची सोनोग्राफी नॉर्मल नाहीये, पीसीओएस चेंजेस, पीसीओडी चेंजेस, किंवा सिस्ट असते, किंवा सिम्पल सिस्ट असते, किंवा पॉलिसिस्टिक ओव्हरी नसतं. तर ह्याच्यात मी तुम्हाला दाखवू इच्छिते की ही जी ओव्हरी आहे ना, ही पॉलिसिस्टिक ओव्हरी आहे. सो बेसिकली ह्या ओव्हरीजच्या वरती जर तुम्ही माळ ठेवली मोत्याची आणि मग तुम्हाला ते कसं दिसेल, तर अशी ती ओव्हरीज झालेली असते, किंवा मेटाबॉलिझम खराब होऊन बाकीची सगळी लक्षणं आलेली असतात आणि तिथे सिस्ट असते किंवा नसते. सो मुख्य कारण लाईफस्टाईल. ओके, येस. सो आम्ही आता हा व्हिडिओ इथे स्टॉप करतो. तुमचेही काही प्रश्न असतील याबद्दल की नक्की विचारा. आम्ही ते नक्कीच पुढच्या भागामध्ये त्याचा विचार नक्की करू. धन्यवाद.